नमस्कार। आज रस्ता सत्याग्रहाचा 19वा दिवस आणि मी पोचलोय संगमेश्वरमध्ये। आणि ज्या ठिकाणी आपण आहोत हा फक्त वाडा नाही किंवा ही माती नाही, ही त्याग शौर्याची भूमी आहे। ज्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना काही फितुरांच्या हलगर्जीपणामुळे येथून नाहक अटक झाली। जेव्हा ते अन्यायाविरुद्ध लढत असताना त्याने इकडे अशी या फितुरांच्या कामगिरीमुळे अटक झाली। आज आणि महाराजांची कीर्ती, महाराजांनी स्वराज्यासाठी केलेले योगदान हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। आजचा तेव्हाचा काल आणि आताचा काल, संघर्षाचा काल हा अलग आहे। पूर्वी धर्मांतरासाठी लढाई तलवारी उचलल्या जात असायच्या। आता सध्याचा काळ असा आहे की पक्षांतरासाठी भीती, स्वार्थ, लोभापायी पक्षांतर केलं जात आहे आणि जे खरोखरचा विकास आहे तो डावलला जातोय। आज आपण पाहतोय पाणी, रस्ता, आरोग्य या सर्व, शिक्षण या सर्व ठिकाणी काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार हा कमी झाला पाहिजे। याच्यासाठी आपण सर्व सजग सुजाण नागरिकांनी तलवारी नाही तर एक स्वतःच्या संविधानात्मक मार्गाने, एक शांततेच्या मार्गाने आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि अन्यायाला वाचा फोडणं गरजेचं आहे। छत्रपती संभाजी महाराज म्हणतात की भीती आणि मौन हे तुमच्या आतमध्ये आहे, फक्त ते सुराज्यासाठी बाहेर काढा आणि एक योग्य पद्धतीने लढा उभारूयात आपण सध्याच्या आधुनिक युगामध्ये। आज भ्रष्टाचारामध्ये आपण बघतोय, ही भ्रष्टाचाराची लढाई जर कमी करायची असेल किंवा आणि याचा झल ही सर्वांना, तुम्हा आम्हापासून सर्वांना लागतंय आणि हे कुठेतरी थांबण्यासाठी स्वतःचा अंतर्मनाला प्रश्न विचारा की याच्यासाठी मी काय करू शकतोय। जर आपण त्याची सुरुवात स्वतःपासून केली तर खरंच सांगतो येता काल सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल आणि इतिहास पुन्हा आधुनिक याच्यामधून लिहिला जाईल की भारताच्या नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध योग्य ती वाचा फोडली आणि एकजुटीने, एकमुखाने, एकमताने। आताची सध्याची परिस्थिती पाहता आपण, आपल्याला पूर्वी जसं धर्मांमध्ये विखुरलं जायचं आता जातींमध्ये विखुरलं जात आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आपण सर्वजण या पृथ्वी तलावरती एक मानव म्हणून, एक माणूस की हाच धर्म आणि याच अनुषंगाने आपल्याला योग्य पद्धतीने, जी जसं बोललो की मूलभूत गरजांवरती लढणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे। तर या पावनभूमीला मी पुन्हा एकदा वंदन करतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करतो, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, माँसाहेब जिजाऊंना